स्वस्तात युरोप कसं फिरायचं याचे आपण लई व्हिडिओ केले, पण लोक मला म्हणले इतक्या स्वस्तात जायचं पण आमचं बजेट नाही. त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय असं ठिकाण जिथे तुम्हाला युरोपच्या दर्जाचा एक्सपिरियन्स मिळेल. आणि ते भारतातलं ठिकाण म्हणजे ऑलरेडी थंबनेलवर दिलंय का, त्याला मग आधी नाही का सांगायचं. तर ते ठिकाण म्हणजे गँगटॉक सिक्कीम. तर इथे जायचं कसं, खायचं काय, कुठे राहायचं, काय बघायचं, सगळं तुम्हाला डिटेल सांगणार आहे. फक्त एकच काम करायचं, नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि मला लोक कमेंट करताय, तू इतकी भारी माहिती सांगतोय तर तूच काय टूर घेऊन जात. तर या सिरीजचा उद्देशच हा आहे की बाकी कोणाचीही मदत न घेता तुम्ही स्वतःच बुकिंग करून ते ठिकाण फिरून यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे येऊन मी याला गरम पाणी याला मिळालं का, याला मळमळत का, लिमलेटची गोळी द्या, हे कुठे बघत बसू. त्यामुळे मलाही फिरायचंय, तुम्हीही फिरा. चला तर आपण फार चर्चा आणि बाकी टाइमपास बडबड न करता थेट विषयाला हात घालूयात की तुम्ही सिक्कीम गँगटॉकला फिरायला जायचं प्लॅन करताय तर जायचं कसं. तर गँगटॉकचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे बागडोगरा एअरपोर्ट, जे पश्चिम बंगालमध्ये आहे. दार्जिलिंगला जाण्यासाठी सुद्धा हेच एअरपोर्ट कन्व्हिनियंट आहे, त्यामुळे बरेच लोक गँगटॉक आणि दार्जिलिंग अशी ट्रिप करतात. रेल्वे स्टेशन आहे न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन, जे पश्चिम बंगालमध्येच आहे. पण ट्रेननी तुम्हाला 3 दिवस लागतात, म्हणजे 2 रात्री 3 दिवस लागतात. जर तुम्ही फ्लाईटनी जाणार असाल तर पुण्यावरनं काय डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. तुम्हाला दिल्लीला किंवा बाकी ठिकाणी हॉल्ट घेऊन ती फ्लाईट आहे. मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईट आहे इंडिगोची, जी सकाळी निघते आणि खूप कन्व्हिनियंट फ्लाईट आहे. फ्लाईट सीझनमध्ये खूप जास्त महाग होत जातात. खरं तर आत्ता परफेक्ट सीझन आहे. जर तुम्ही 1-2 महिने आधी बुक केलं तर फ्लाईटचा खर्च तुमचा एका वेळेचा एका व्यक्तीचा 4 ते 7 हजार रुपयामध्ये बसू शकतो. सीझनमध्ये 12 ते 15 हजार रुपयापर्यंत वन वे तिकीट जातं, त्यामुळे आधीच बुकिंग करा. बागडोगरा एअरपोर्टवरनं तुम्ही शेअर टॅक्सीने सुद्धा गँगटॉकला जाऊ शकता किंवा स्वतःची कॅब करून सुद्धा जाऊ शकता. जर तुम्ही शेअर टॅक्सीने गेला तर तुम्हाला पर सीट चार्ज आहे 500 ते 600 रुपये पडतो जर एसी कॅब असेल तर. आणि जर तुम्ही कॅब रेंटल केली तर तुम्ही 2 ते 3 हजार रुपयामध्ये गँगटॉकला पोहोचू शकता. खरं तर अंतर आहे फक्त 90 किलोमीटरचं, पण संपूर्ण वळणावळणाचा हा घाटाचा रस्ता असल्यामुळे जायला तुम्हाला एअरपोर्टवरनं गँगटॉकला 4 तास लागतात. गँगटॉकला जाण्याचा बेस्ट सीझन कुठला, तर ऑफकोर्स हिवाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला बर्फाचा अनुभव घ्यायचा असेल तर मिड नोव्हेंबर पासून ते अगदी एप्रिल लास्ट वीक पर्यंत तिथे बर्फ असतो, तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जायचं असेल, उन्हाळ्यात छान हिल स्टेशनचा आनंद घ्यायचा असेल तर मे जून जाऊ शकता. शक्यतो जुलै टू मिड ऑगस्ट तुम्ही टाळू शकता, पण मिड ऑगस्ट पासून ते ऑक्टोबर पर्यंत ऑफ सीझन असतो. हाही सीझन उत्तम आहे, म्हणजे प्लेझंट वातावरण असतं. पडला तर थोडा मध्ये पाऊस पडतो, पण तुम्हाला हॉटेल खूप स्वस्त मिळतील या सीझनमध्ये. त्यामुळे या 3 सीझनपैकी कुठलाही सीझन तुम्ही प्रेफर करू शकता तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या वेळेनुसार. तर गँगटॉकमधल्या गँगटॉकमध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणं फिरण्यासाठी इंटरनल ट्रान्सपोर्टसाठीची व्यवस्था काय, तर ऑफकोर्स कॅब सर्व्हिस. तिथे आता उबर ओला नाहीये, पण टुरिस्ट कॅब्स आहेत. अगदी एअरपोर्ट पासून ते परत एअरपोर्ट पर्यंत संपूर्ण ट्रिप थ्रूआउट कॅब आणि ड्रायव्हर तुम्ही ठेवू शकता. किंवा अजून एक नवीन गोष्ट मला समजली, ते म्हणजे आता तिथे रेंटल बाईक सुद्धा मिळतात. 2 वेबसाईट्स मला मिळाल्या, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. म्हणजे अगदी बुलेट किंवा मोपेड सुद्धा तिथे तुम्हाला रेंटल मिळू शकते. आणि मला हा खूपच इंटरेस्टिंग ऑप्शन वाटतोय. ऑफकोर्स आम्ही कॅबनी फिरलो कारण आम्ही संपूर्ण कुटुंब गेलो होतो, पण जर बाईकने गँगटॉक फिरायचं असेल तर वेगळा एक्सपिरियन्स असेल. खूप सुंदर व्ह्यूज आणि ऑसम वेगळ्या पद्धतीने सिक्कीम तुम्हाला नक्कीच बाईकवर एक्सप्लोर करता येईल. आता गँगटॉकला काय बघावं, पुढे जाण्याआधी महत्वाचा मुद्दा ज्यामुळे तुमचं अख्खं आयुष्यच बदलणार आहे, तो म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा राव. खरंच, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना की तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला दर बुधवारी आणि सोमवारी कुठले व्हिडिओ येत आहेत ते तुम्हाला समजणार. त्यामुळे तुमची ट्रिप आणि खाणं जास्त सोपं होणार ना, त्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलणार. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा मला आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करत जा. सुंदर सिटी आहे गँगटॉक. एकतर संपूर्ण डोंगरावरती वसलेलं हे शहर आहे, तितकंच स्वच्छ आणि सुंदर, आणि त्याचं स्वतःचं वेगळी एक संस्कृती आणि तशा पद्धतीची घरं, तसेच बांधकाम. त्यामुळे फिरताना तुम्हाला कम्प्लिटली वेगळ्याच जगात आल्याचा फील येतो. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे गँगटॉकच्या मुख्य शहरातून रोपवे जातो आणि त्या रोपवेमधून तुम्हाला संपूर्ण वरून शहर दिसतं. त्यामुळे रोपवेचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो फारच भारी, आणि तो तुम्हाला भारतात कुठेही मिळणार नाही अशा पद्धतीचा रोपवे. त्या व्यतिरिक्त गँगटॉकच्या मुख्य शहरात जे त्यांची मार्केट प्लेस आहे, महात्मा गांधी रोड, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो व्हेकल फ्री झोन आहे. तिथे फक्त चालण्यासाठी परवानगी. त्यामुळे तो इतका हॅपनिंग रस्ता आहे ना. शनिवार रविवारी तिथे बऱ्याच वेळा रॉक कॉन्सर्ट्स असतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात.
म्हणजे कम्प्लिटली तुम्हाला युरोपला गेल्याचा फील आहे. आणि हा जो रस्ता आहे इथे खूप सारे रेस्टॉरंट सुद्धा आहेत. त्या रस्त्यावर तुम्ही फक्त जाऊन बाकावर बसलात तरी कसा वेळ जाईल तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने गँगटॉकच्या शहराचा एक्सपिरियन्सच तुम्ही घेऊ शकता 2 दिवस. इतकं सुंदर शहर आहे. या शहराचं आणखी एक सौंदर्य म्हणजे हे संपूर्ण घाटामध्ये वसलेलं शहर आहे. त्यामुळे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रॉपर शहरातनच घाट गेला असा तुम्हाला फील येतो. आणि असं असल्यामुळे एक गाडी जायला आणि एक गाडी यायला असाच तो संपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे तिथली लोक ट्रॅफिकचे नियम इतके पाळतात, म्हणजे जर वाहतूक कोंडी झाली तर कोणी आपल्यासारखं नाही का इकडून घाल तिकडून घाल एकदम मधनच घाल असले प्रकार करत नाहीत. संपूर्ण लेन पाळतात. त्यामुळे एक गाडी अडकली तर संपूर्ण गाड्यांची मागे रांग लागते, पण कोणीही लेन मोडत नाही. त्यामुळे ही शिस्त आपण खरंच शिकण्यासारखी आहे. या व्यतिरिक्त इथला क्राईम रेट प्रचंड लो आहे. त्यामुळे खूप सेफ सिटी आहे. म्हणजे खूप कमी घटना इथे होतात क्राईमच्या. आणि तुम्हाला कधीच असा चुकीचा किंवा वाईट एक्सपिरियन्स गँगटॉक मधल्या लोकांकडनं म्हणजे सिक्कीमच्या लोकांकडून येणार नाही. सुंदर शहराव्यतिरिक्त अजिबात चुकवू नये अशी गोष्ट म्हणजे बुद्ध मॉनेस्ट्रीज. रुमटेक मॉनेस्ट्री ज्या मोठ्या मॉनेस्ट्रीज आहेत देशातल्या त्यापैकी एक आहे. त्याचबरोबर एंचे मॉनेस्ट्री आणि रांका मॉनेस्ट्री या 3 मॉनेस्ट्रीज तरी निदान तुम्ही बघितल्या पाहिजे. पुढची ठिकाणं आहेत गणेश टोक आणि हनुमान टोक. म्हणजे खरं तर हे प्रॉपर पॉइंट्स आहेत, हिल स्टेशनला असतात तसे. आणि इथे मंदिरं सुद्धा आहेत. म्हणजे गणेशाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या पॉइंट्सवरून म्हणजे विशेषतः हनुमान टोकवरून तुम्हाला संपूर्ण गँगटॉक शहराचा व्ह्यू दिसतो. आणि इथे तुम्ही सकाळी लवकर जाऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी जाऊ शकता. पुढची महत्वाची ठिकाणं म्हणजे ज्याच्यासाठी आपण गँगटॉकला जातो ती म्हणजे सॉंगो लेक आणि नथुला पास. म्हणजे फक्त ही 2 ठिकाणं बघून सुद्धा तुम्ही परत आलात तरी तुमची संपूर्ण ट्रिप वसूल होईल. इतकी सुंदर ही ठिकाणं आहेत. नथुला पास म्हणजे तुम्हाला ऑफकोर्स माहितीच असेल की इंडिया चायना बॉर्डरचा हा भाग आहे. हा जगातला वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड्स आहे. म्हणजे जो व्ह्यू मिळतो तिथे जाण्याचा अनुभवच खूप जबरदस्त आहे. संपूर्ण एलिव्हेशन आहे 50 ते 60 किलोमीटरचं. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्हाला असा हळूहळू बर्फ लागत जातो. इतकं सुंदर ठिकाण आहे. आणि नथुलाला जातानाच तुम्हाला सॉंगो लेक लागतं. खूप सुंदर तळ आणि आजूबाजूला पर्वतांच्या रांगा. आणि इथे तुम्हाला याकची सुद्धा राईड करता येतं. याक सोबत फोटो वगैरे काढता येतात. त्यामुळे सॉंगो लेक आणि नथुला पास ही दोन्ही ठिकाणं तुम्ही एका दिवसात कव्हर करा. कारण इथे जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर परमिट घ्यावं लागतं. परमिट तुम्हाला सिक्कीमच्या किंवा गँगटॉकच्या कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीकडनं मिळू शकतं. बऱ्याच वेळा असं होतं की परमिट घेऊन देणारी एजन्सीज तुमची कॅबची सुद्धा व्यवस्था करते आणि ते जास्त सोयीस्कर पडतं. आणि शक्यतो सकाळी लवकर जाण्याचीच ही ठिकाणं आहेत. कारण दुपारनंतर तिथलं जे तापमान आहे ते जास्त प्रतिकूल होत जातं. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर जाऊन ही दोन्ही ठिकाणं कव्हर करून तुम्ही संध्याकाळी परत येऊ शकता. आता गँगटॉकमध्ये राहायचं कुठे? खरं तर खूप सारे 5 स्टार रिसॉर्ट्स आहेत. तिथे होमस्टेज आहेत, हॉस्टेल सुद्धा आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो होमस्टे किंवा हॉस्टेल प्रेफर करा. कारण तिथली जी घरांची रचना आहे ना ती कम्प्लिटली वेगळी आहे. आणि त्या घरांमध्ये राहण्याचा अनुभव हा खूप वेगळा असेल. म्हणजे तुम्ही booking.com वरनं बघू शकता किंवा Airbnb वरनं तुम्ही होमस्टे शोधू शकता. hostelworld.com वरनं तुम्हाला हॉस्टेलचे सुद्धा पर्याय मिळतील. जवळजवळ 5 ते 6 हॉस्टेल्स तिथे चांगली आहेत. मी सजेस्ट करेन की शक्यतो हॉस्टेल किंवा होमस्टे कुठलाही असू द्या तो महात्मा गांधी रोड जो MG रोड आहे त्याच्या जवळच असू दे. कारण हा सगळ्यात जास्त हॅपनिंग असणारा एरिया आहे. तिथे जर तुम्ही राहिलात तर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री तुम्ही मस्तपैकी चिल तिथे मारू शकता. आता गँगटॉक मध्ये खायचं काय? तर भाऊ इथले जे कॅफे आहेत तुम्हाला असं वाटेल की अरे हे गोव्यापेक्षा कूल वाईब असणारे कॅफे आहेत. म्हणजे अशा लेवलचे कॅफे आहेत. आणि बऱ्याच कॅफेमध्ये संध्याकाळच्या वेळी लाईव्ह म्युझिक असतं. ते कॅफे एक्सपिरियन्स तुम्ही करावेच असे आहेत. मॅक्सिमम जे कॅफे आहेत ते परत MG रोडच्या आजूबाजूलाच आहेत आणि सगळे वॉकेबल डिस्टन्स वरती आहेत. आणि तुम्ही इथे टिबेटियन फूड नक्कीच एक्सपिरियन्स करू शकता. कॉन्टिनेंटल फूड तर टिपिकल कॅफेमध्ये जे मिळतात बेकिंग आयटम्स खूप सारे पदार्थाच्या व्हरायटी तुम्हाला इथे मिळतील. पण तुम्ही अजिबात चुकवू नयेत असे कॅफेज म्हणजे बेकर्स कॅफे, कॅफे लाईव्ह अँड लाऊड, द लोकल कॅफे, कॅफे फिक्शन, झोंगरी बेकरी अँड कॅफे, हिल्स बेकरी अँड कॅफे, द कॉफी शॉप. इथे तुम्हाला अप्रतिम कॉफी मिळेल आणि इथल्या वाईब्स म्हणजे वरचा दर्जा आहेत. लुफिंग अराउंड. आणि जर तुम्हाला टिबेटियन फूड खायचं असेल तर द टेस्ट ऑफ टिबेट.
अप्रतिम कॅफे आहेत. दर दिवशी तुम्ही एखादा कॅफे तुम्ही एक्सप्लोर करू शकता, जिथे तुम्हाला खायला पण मस्त मिळेल आणि काही खायचं नसेल आणि एक कॉफी घेऊन निवांत चिल मारायचं असेल तरी सुद्धा बेस्ट कॅफे. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की खरं तर गँगटॉक हे 4 दिवसात फिरून होण्यासारखं आहे, पण काही न करता 8 दिवस निवांत राहण्यासाठी जसं आपण गोव्याला जाऊन करतो त्यासाठी सुद्धा गँगटॉक बेस्ट आहे. आता मी तुम्हाला खर्चाचा ब्रेकडाऊन सांगतो. गँगटॉकमध्ये तुम्हाला अतिशय स्वस्त हॉटेल आणि होमस्टे सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे तुम्हाला बजेट ट्रिप करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला बजेट ट्रिप करता येईल. इथे बॅकपॅकर्स सुद्धा खूप सारे येतात, ट्रेकर्स सुद्धा खूप सारे येतात. त्यामुळे सगळ्यात जास्त खर्च जो आहे तो तुमचा फ्लाईटचाच खर्च असणार आहे, ट्रान्सपोर्टचाच खर्च असणार आहे, कारण ऑफकोर्स खूप लांब आहे गँगटॉक. पण जर तुम्ही आधी बुकिंग केलं तर जाऊन येऊन तुम्ही 10,000 मध्ये फ्लाईट मॅनेज करू शकता. तिथला जो इंटरनल ट्रान्सपोर्ट आहे, मग कॅब असेल किंवा तुम्ही बाईक रेंटल घेतलीत, प्रत्येक दिवसाचा प्रत्येकी पर हेड सांगतोय मी खर्च साधारण 1,500 रुपये पकडायला हरकत नाही. म्हणजे संपूर्ण ट्रान्सपोर्टचा खर्च जर खूप स्वस्तात केलात तर 15 ते 16,000 रुपये आणि मॅक्सिमम 20,000. त्यामुळे 15 ते 20,000 मध्ये तुमचा संपूर्ण ट्रान्सपोर्ट 8 दिवसाचा मॅनेज होऊ शकतो. आणि हॉटेलची रूम अगदी तुम्हाला 1,000-1,200 रुपयापासून मिळू शकते. ऑफकोर्स इथे कायम प्लेझंट वेदर असल्यामुळे कधी एसी रूमची गरजच नाहीये तुम्हाला, साधी रूम तुम्ही घेऊ शकता. हॉस्टेलची रूम तर तुम्हाला अगदी 1,000-1,200 रुपयात मिळेल. होमस्टेची रूम सुद्धा, म्हणजे खूप चांगला होमस्टे जरी तुम्ही घेतलात तरी 3,000 रुपयात तुम्हाला रूम मिळू शकतं, जिथे तुम्ही 2 जण राहू शकता. त्यामुळे राहण्याचा खर्च प्रत्येकी पर डेचा 1,000 रुपये सुद्धा तुम्ही पकडायला हरकत नाही. आता खाण्याचा खर्च तुम्ही लईच चैन केलीत, म्हणजे एकदम कॅफे, कॅपेचिनो म्हणू नका, नंतर एकदम फॅन्सी डिनर असं जरी तुम्ही केलं तरी तुमचा खाण्याचा प्रत्येक दिवसाचा खर्च 1,000 रुपये पकडा. पण जर तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं, गोष्टी मॅनेज केलात तर तेच तुम्ही 600 ते 700 रुपयात एका दिवसाचा पर हेड खर्च मी सांगतोय तुम्ही फूडचा मॅनेज करू शकता. त्यामुळे 8 दिवसाचे साधारण तुम्ही 6 ते 7,000 रुपये पकडायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण ट्रान्सपोर्ट, राहण्याचा खर्च आणि खाण्याचा खर्च हे सगळं पकडून तुम्ही ट्रिप 30,000 रुपयामध्ये मॅनेज करू शकता. तर ही होती गँगटॉक बद्दलची संपूर्ण माहिती. असे आणखी कुठले व्हिडिओ आणावेसे तुम्हाला वाटते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ते व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. त्या व्यतिरिक्त दर बुधवारी आपले इंटरेस्टिंग फूड व्लॉग्स असतात, ते तुम्ही नक्की बघा, मिस करू नका. त्यामुळे सोमवार आणि बुधवार आपल्याला अजिबात चुकवायचा नाहीये. पुढच्या सोमवारी भेटूयात नवीन डेस्टिनेशनसह. तोपर्यंत हॅपी जर्नी.